राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सोयाबीनला तणनाशकची फवारणी करणं झाल्यानंतर आपल्याला किती दिवसांनी टॉनिकची पहिली फवारणी करायची आहे मित्रांनो। तर हे सर्व जाणून घेण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद, केले नसेल तर करून घ्या आणि आता केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। तर हे बघा मित्रांनो, बऱ्याच जणांचा काय गैरसमज असतो की आपण जर तणनाशकची फवारणी केली आणि नंतरच टॉनिकची फवारणी केली तर आपले तणनाशकचा आपल्याला भरपूर फायदा भेटणार नाही। तर या जाणून घेऊयात की आपण तणनाशकची फवारणी केल्यानंतर किती दिवसांनी आपण टॉनिकची फवारणी करूया। तर मित्रांनो, हे बघा आपल्याकडे काय करतो आपण 15 दिवसाचं सोयाबीन झाल्यानंतर आपण त्याच्यावर तणनाशक फवारणी करून घेतो। तर तणनाशक फवारणी करून झाल्यानंतर आपण 7 दिवसाच्या नंतर किंवा 5 दिवसाच्या नंतर सुद्धा आपण टॉनिकची फवारणी करू शकतो मित्रांनो। जेवढ्या लवकर आपण टॉनिकची फवारणी करेल तेवढी चांगली, कारण आपण त्याच्यासोबत कीटकनाशक वापरतो। त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनला अळीचा प्रादुर्भाव होण्याआधी जर आपण औषधीचा शिडकाव करून घेतला तर आपला जास्तीत जास्त फायदा असतो। त्यामुळे आपली पहिली फवारणी ही वेळेवर झालेली फार चांगली आहे मित्रांनो। म्हणून आपण पहिल्या फवारणीमध्ये चक्रीभुंगा, खोड अळी आणि रस शोषक किडीची औषधी वापरायची आहे। लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद।